Hi, today we are going to solve another problem which is given that tan A plus B is equals to tan A plus tan B upon 1 minus tan A into tan B. Find the values of tan 75 degree and tan 90 degree by taking suitable values of A and B. तर आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे इथे tan A plus B is equals to tan A plus tan B 1 minus tan A डॉट tan B हा आपल्याला इथे फॉर्म्युला दिलेला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला tan 75 डिग्री आणि tan 90 डिग्री याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. आणि कशा त्या फाइंड आउट करायच्या आहेत तर ए आणि बी साठी सुटेबल व्हॅल्यूज घ्यायच्या आणि त्याच्यावरून त्या आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे, तर आता आपण बघूयात. पहिल्यांदा काय करूयात, फॉर इथे असं म्हणूयात फॉर tan 75 डिग्री. आता आपल्याला इथे हा रेशिओचा टेबल जो आहे ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ टेबल तर तो यूज करायचा आहे. आता tan 75 डिग्री 75 डिग्री कशी तयार होईल तर 30 प्लस 45 डिग्री मिळून काय होणार आहे tan 75 डिग्री होणार आहे. ओके, तर तुम्ही 30 प्लस 45 घेऊ शकता किंवा 45 प्लस 30 घेऊ शकता, कसंही जसं तुम्हाला वाटेल तसं. ओके, तर आपण इथे काय करूयात tan 30 प्लस 45 डिग्री घेऊयात. ठीक आहे, सो tan 75 डिग्रीला आपण कसं केलं, एच्या व्हॅल्यूज कशा घेतल्या तर tan 30 प्लस 45 डिग्री म्हणजेच काय झाला तर tan 75 डिग्री झाला. ओके, tan 75 डिग्री इज इक्वल्स टू हा 5 आहे हा 75 इज इक्वल टू tan 30 डिग्री प्लस 45 डिग्री. 30 प्लस 45 75 झाले. आता आपल्याला इथं एच्या जागी आपण 30 डिग्री टाकणार आणि बीच्या जागी आपण 45 डिग्री पुट करणार, म्हणजेच व्हॅल्यू त्या सबस्टिट्यूट करूयात. ओके, सो आता tan ए म्हणजे किती झाला tan 30 डिग्री. ओके, प्लस tan बी म्हणजे काय झाला tan 45 डिग्री डिवाइड बाय 1 मायनस tan 30 डिग्री इंटू tan 45 डिग्री. बरोबर. आता tan 30 किती आहे बघा बरं, tan 30 आहे 1/√3. मग ती इथे व्हॅल्यू टाकणार आपण. tan 30 म्हणजे 1/√3 प्लस tan 45 डिग्री. tan 45 आहे 1, तर ती इथे व्हॅल्यू आपण लिहिणार आहोत. डिवाइड बाय 1 मायनस tan 30 1/√3 इंटू हा 1. tan 45 आहे 1. ओके, आता √3 इंटू 1 √3 आला, सो 1 प्लस √3/√3 आला. इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, आपण त्याची ॲडिशन केली. ओके, फ्रॅक्शन्समध्ये आपण ह्या ॲडिशन शिकलेलो आहोत. डिवाइड बाय आता इथे 1/√3 इंटू 1 काय झाला 1/√3 झाला, सो हा झाला 1 मायनस 1/√3. मग √3ने ह्या 1ला मल्टिप्लाय केलं, √3 आला -1/√3. ओके, आता हा जो √3 आहे आणि हा √3 आहे तो काय झालेला आहे कॅन्सल आउट झाला. डिनॉमिनेटरमध्ये आहे, हा पण डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याच्यामुळे तो कॅन्सल झाला. किंवा हीच आपण कसं लिहू शकतो 1/√3/√3 इंटू आता हा डबल डिनॉमिनेटर आहे तो वरती गेला, त्याचा रेसिप्रोकल आपण लिहूयात √3 - 1, सो दॅट कॅन्सल. आणि मग आपलं जे आन्सर आलेलं आहे ते 1/√3 अँड √3 - 1 आलेलं आहे. ठीक आहे, समजलं हे. आता काय करूयात, आता इथे आपल्याला डिनॉमिनेटरमध्ये रूटची टर्म आहे, तर असं आपल्याला नको असतं, म्हणून आपण काय करणार आहोत तर ह्याच √3 + 1ने ह्याला मल्टिप्लाय करायचा. कॉन्ज्युगेट म्हणतात त्याला. ठीक आहे, इथं जर मायनस असेल तर प्लसने मल्टिप्लाय करायचा, इथे प्लस असेल तर मायनसने मल्टिप्लाय करायचं. ओके, सो 1 प्लस √3/√3 - 1 मल्टिप्लाय बाय काय आहे हे √3 मायनस आहे म्हणून +1ने मल्टिप्लाय केलं, √3 + 1. ओके, आता हा 1 प्लस √3 आणि √3 + 1 हे प्लस असल्यामुळे आपण हे इंटरचेंज करू शकतो, म्हणजेच ह्याला आपण असं लिहू शकतो 1 प्लस √3
इंटू 1 प्लस रूट 3 लिहू शकतो का? लिहू शकतो. आणि आता हा काय झाला? रूट 3 मायनस 1 इंटू रूट 3 प्लस 1. ओके. आता इथे आपण कुठला फॉर्म्युला यूज करणार? हे दोन्ही ज्या ब्रॅकेट आहेत त्या सेम आहेत. सो 1 अपॉन रूट 3चा ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. हो ना, ती ब्रॅकेट 2 टाइम्स आहे म्हणून. आणि इथे खाली कोणता फॉर्म्युला यूज करणार? हे बघा, इथे ए प्लस बी, ए मायनस बी आहे. ओके. तर आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी आणि ए मायनस बी असेल तेव्हा आपण काय करतो? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, किंवा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी, ए मायनस बी. मग हा फॉर्म्युला इथे यूज करूयात. ए स्क्वेअर म्हणजे काय आला? रूट 3चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर. ओके. आता इथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर काय फॉर्म्युला आहे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हो ना, मग तो फॉर्म्युला इथे यूज करा. ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 2, ए म्हणजे 1, बी म्हणजे रूट 3 प्लस बी स्क्वेअर म्हणजे रूट 3चा स्क्वेअर डिवाइड बाय रूट 3चा स्क्वेअर म्हणजे काय? रूट 3 इंटू रूट 3 म्हणजेच आला इथे 3 आणि 1 स्क्वेअर म्हणजे आला 1. ठीक आहे, म्हणजे 3 मायनस 1. आता 1चा स्क्वेअर आला 1 प्लस 2 इंटू 1 2 आणि हा रूट 3 प्लस 3चा स्क्वेअर आला, रूट 3चा स्क्वेअर आला 3 डिवाइड बाय 2 and that's equal to 3 plus 1 4 plus root 3 4 plus 2 root 3 divide by 2. आणि म्हणजेच आता याच्यातून आपण काय करू शकतो? इथे 4 आहे, 4 म्हणजे 2 इंटू 2 लिहू शकतो. आणि इथे 2 आहे, तर ह्या दोघातून आपण 2 कॉमन काढू शकतो. सो 2 इंटू 1 प्लस 4मधून 2 कॉमन निघाला तर इथे राहिला, इथे 2 राहिला. 2 2 जा 4 आणि इथून 2 कॉमन काढला म्हणजे तिथे 1 इंटू रूट 3 राहिला आणि डिवाइड बाय 2. 2 2 गेट कॅन्सल. सो आपला आन्सर आलेला आहे 2 प्लस रूट 3. हे कशाचा आन्सर आलेला आहे आपला? तर tan 75 डिग्री. ओके. देअरफोर tan 75 डिग्री इज इक्वल्स टू 2 प्लस रूट 3. ओके. आता सेम आपण काय करणार आहोत? tan 90 डिग्रीसाठी करणार आहोत, तर ते बघूयात. आता आपल्याला tan 90 डिग्री काढायचं आहे. आपल्याला माहीत आहे tan 90 डिग्री, ते बघा डायरेक्ट व्हॅल्यू आहे, नॉट डिफाईन्ड. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? तर या फॉर्म्युल्यामधून ए आणि बीच्या व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायच्या आहेत, काहीतरी व्हॅल्यूज त्याच्या पुट करायच्या आहेत आणि त्यावरून काढायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात काय करायचं आहे? तर आता हा tan 90 डिग्री आहे, तर 90 डिग्रीला आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत, 30 प्लस 60. म्हणजे ए 30 म्हणला, बी 60 म्हणला, तर ते झाले 90 डिग्री, त्या दोघांची ॲडिशन केली की, बरोबर. आणि 45 प्लस 45 जर केलं तरीसुद्धा काय होणार आहे? त्या दोघांची ॲडिशन केली की 90 डिग्री येणार आहे. ठीक आहे. आता आपण इथे डिफरंट घेऊया, 30 आणि 60. तर tan 90 डिग्री इज इक्वल टू tan 30 डिग्री प्लस 60 डिग्री. म्हणजे ए झाला 30 डिग्री आणि बी झाला 60 डिग्री, बरोबर. आता मग इथे लिहूयात tan, हा फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यूज आपण टाकूयात. सो tan ए म्हणजे tan 30 डिग्री आणि tan बी म्हणजे tan 60 डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस tan 30 डिग्री इंटू tan 60 डिग्री. ओके. आता tan 30 किती आहे? आपल्याकडे हा टेबल आहे अवेलेबल. ठीक आहे, तो tan 30 डिग्री आहे 1 अपॉन रूट 3. मग तो इथे लिहूयात 1 अपॉन रूट 3 प्लस tan 60 डिग्री किती आहे? तर रूट 3 आहे. ओके. आता खाली इथे 1 मायनस tan 30 आत्ताच आपण बघितलं, 1 अपॉन रूट 3 इंटू tan 60 किती आहे? रूट 3 आहे. ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व करू शकता किंवा तसंच ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. कारण बघा आता डिनॉमिनेटरमध्ये हा रूट 3 आणि हा रूट 3 कॅन्सल आउट होणार आहेत. मग इथे काय राहिलं? ते 1 अपॉन रूट 3 प्लस रूट 3 डिवाइड बाय 1 मायनस 1 आणि 1 मायनस 1 काय असतो? तर 0 असतो.
आता डिनॉमिनेटरला 0 हे आपल्याला चालत नाही, म्हणजेच हे काय झालं, नॉट डिफाईन्ड. म्हणजे याची व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करू शकत नाही, कारण 0ने कधीसुद्धा डिवाइड होऊ शकत नाही. म्हणजे tan 90 डिग्री किती आला, नॉट डिफाईन्ड आला. ठीक आहे.